नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अक्षर विद्यालयात साजरा केला झाडांचा वाढदिवस। रायगडमधील पेन येथील इको फ्रेंडली स्कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षर विद्यालयात नुकताच पर्यावरणपूरक वृक्षारोपण व वृक्ष वाढदिवस सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी पेनचे नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, शाळेचे संस्थापक व अध्यक्ष विजय पाटील, संचालक राहुल म्हात्रे, माजी सरपंच प्रदीप म्हात्रे, केंद्रप्रमुख प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रामचंद्र पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन एस.चे खर्जे यांनी केले। गणेश डंगर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कार्यक्रम स्थळाची आकर्षक सजावट केली। यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे समीर पवार तसेच वन विभागातील कर्मचारी प्रभाकर नाईक, चंद्रकांत पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अक्षर विद्यालयात केवळ झाडे लावली जात नाहीत, तर लावलेल्या झाडांची नियमित काळजी घेऊन ती जगवली जातात आणि दरवर्षी त्यांचा वाढदिवसही साजरा केला जातो। मानवाप्रमाणे झाडांनाही दीर्घायुष्य लाभावे या भावनेतून झाडांचा केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची अनोखी परंपरा येथे सुरू आहे। विद्यालयाने सुरू केलेल्या या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन राज्यातील अनेक शाळा, सेवाभावी संस्था आणि गावांमध्येही वृक्ष वाढदिवस साजरा केला जात असल्याचे सांगण्यात आले। या उपक्रमातून वनसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत होत आहे। यावेळी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी रायगड जिल्ह्यातील प्रदूषणकारी प्रकल्पांचा संदर्भ देत पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित केली। अशा परिस्थितीत अक्षर विद्यालयाने उभारलेली हिरवीगार वनराई प्रेरणादायी असून प्रत्येक नागरिकाने या उपक्रमातून प्रेरणा घेऊन दरवर्षी किमान एक झाड लावून ते जगवावे असे आवाहन त्यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन।